जय महाराष्ट्र. मी पुणे शहर प्रमुख अजय गुरु सप्ताह शिवसेना वैद्यकीय वर्ग. आज आम्ही सूर्य हडपसरचे सुपर स्पेशलिस्ट सह्याद्री हॉस्पिटल तिथे मुळेकर नावाचं पेशंट ॲडमिट होतं गेले 1 महिन्यापासून. आणि हा आमचा गोसावी समाजातील हे व्यक्ती होतं आणि मेन लिडरशिप करणार होतं. शाळाने त्यांच्यावर गदा घातली. आज या हॉस्पिटलमध्ये त्यांचं रात्री 10:30 वाजता निधन झालं. पेशंटची परिस्थिती आर्थिक परिस्थिती नाजूक होती. पेशंटच्या नातेवाईकांनी संजयनी, सागर कांबळेंनी, सुधीरनी मला फोन केला, भैया तुम्ही येऊन जावा म्हणून. आज पेशंटला आम्ही डॉक्टर साहेबांबद्दल पेशंटच्या नातेवाईकांचा गैरसमज झाला की डॉक्टरच्या चुकीमुळे झालेलं. आम्ही काउन्सिलिंग करून त्या पेशंटचं निरसन करून दिलेलं आहे. आणि पेशंटच्या नातेवाईकांना पण आम्ही जबाबदारीने सगळ्या गोष्टी डॉक्टर साहेबांबरोबर बसून डिस्कस केलेल्या आहेत. पेशंटला बऱ्यापैकी मदत झालेली. 1-2 मिनटात पेशंटचं मनोगत व्यक्त करतात. अजय सप्ताह साहेबांनी भरपूर मदत केली. डॉक्टरांशी बोलून आमचे जे गैरसमज होते ते दूर करण्यात त्यांनी भरपूर मदत केली. आणि काही गोष्टी अशा होत्या की हॉस्पिटलच्या काही चुका होत्या, त्या चुका कशा दुरुस्त करायच्या किंवा फ्युचरमध्ये लोकांना त्रास होऊ नये त्यासाठी पण त्यांनी आमच्या सूचना त्यांना दिल्या आणि त्या सूचनानुसार ते पुढं कार्य करणार आहे. या हिशोबाने अजय साहेबांचं मी आभार व्यक्त करतोय. गेले 1 महिन्यापासून सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आमचे नातेवाईक, आमचे जावई शरद वसंत मुळेकर इथं उपचार घेत होते. पण कसं जे म्हणतात ना, जे आवडे परमेश्वराला, जे आवडे सगळ्यांना ते आवडे परमेश्वराला. तर काल रात्री त्यांचा 10:30 वाजता आकस्मिक निधन झालेलं आहे. तर शरद आपल्या सगळ्यांना जगातून सोडून गेलेला आहे. तर त्या समाजात तमाम पुणे जिल्ह्यातून गोसावी समाज या हॉस्पिटलच्या बाहेर जमा झाला होता. अतिशय गैरसमाज वगैरे म्हणजे बाकीच्या पब्लिकमध्ये जमा झाला, म्हणजे निर्माण झाला होता. तर अजय सर आले, त्यांनी डॉक्टरांशी काउन्सिलिंगमध्ये डिस्कस केला. समाजाची 4 जे सुशिक्षित आहे त्यांना घेऊन सगळे शंका वगैरे ह्या दूर केलेल्या आहेत. आता शरद हा तो पुन्हा येऊ शकत नाही, परंतु शरदची जी 25 लाखाची मेडिक्लेम पॉलिसी होती तर ती पूर्णतः संपली होती. त्याच्यामागे 1 पत्नी व 2 मुली आणि त्यांचे म्हातारे वडील एवढाच परिवार आहे. उदरउपजीविका हा साधन त्यांच्याकडे नाही आहे. म्हणून अजय भाऊंना आम्ही विनवणी करून ह्या हॉस्पिटलमध्ये तुमच्याकडनं काहीतरी मदत होईल या दृष्टीने आम्ही बोलून घेतो. मग त्यांनी डॉक्टरांशी संपर्क करून आमच्या समाजातील 4 लोकांना घेऊन तिथं त्या डॉक्टरांशी डिस्कस करून फुलाची पाकळी हॉस्पिटलतर्फे ते मदत म्हणून देणार आहेत. आणि फ्युचरमध्ये त्या मुलींना शिक्षणासाठी आणि त्यांच्या मिसेससाठी काय मदत होईल, कुठंतरी एखादं सरकारी किंवा प्रायव्हेटमध्ये चांगला नोकरी लागावी यासाठी ते प्रयत्न करतात असं त्यांनी शब्द दिलेला आहे. तर अजय भाऊ, पुणे जिल्हा गोसावी समाजाच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो आणि तुमचे आभार मानतो. आणि असंच आमच्या पाठीमागं आम्हाला कुठलीच अपेक्षा नाही आहे. फक्त अडीअडचणीला तुम्ही धावून आला असं इथं पुढं तुम्ही उभा राहाल अशी आशा बाळगतो आणि गोसावी समाजाच्या वतीने तुमचे आभार मानतो. बस झाले कार